छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः तो प्रकाश माझ्या डोळ्याला झेपणार नाही। शुभ्रा मी नाही करू शकत हे। शांत नाही हो। शांत शांत हो शुभ्रा, शांत हो। श्वास अजून धीम्या गतीत, अजून शांत, अजून शांत। व्हेरी गुड। अजून शांत व्हायचंय आपल्याला। व्हेरी गुड, व्हेरी गुड। रिलॅक्स। नाही बघता येत ना? नको बघूस, खरंच सांगतो नको बघूस। कुणाचीही जबरदस्ती नाही, अजिबात नाही। शांत हो आणि बघ, अजिबात घाबरू नकोस। तुला काहीही होणार नाही, कुणीही काहीही करणार नाही। आदिनाथ आहे, तुझ्यावर मनापासून प्रेम करणारा आदिनाथ मी आहे। आपले डॉक्टर आहेत, डॉक्टर सामंत। झोप झाली, स्वप्न संपलं, शांत व्हायचं।
दरवाजा उघडलाय सुलेखा. बघ त्याच्या पलीकडे काय दिसतंय. सोडा मला, सोडा. वाढ तिचा हात. काय रे मसण थोतरीच्या, काय हवाय? तू कोण? हो दे, काय हवंय याला? नाव विचारित होता. नाव हवंय? मग आदिमान थोरल्या भनीचा. नाव हवंय तुला? आ? मला म्हणायचं की नाव? म्हणायचं ना नाव. चल करला जा ना, आईन्यात बघ. तुझ्या थोबाडावर नाव लिहिलं असेल माझं. इंदुमती, इंदुमती नाव आहे. दुसऱ्या थोबाडावर पत्ता लिहू काय? तुझ्या हाताला काय मेहंदी लावली होती का? हा? मग का नाही त्याच्या कांशीलाशी जाळ काढला? हा? किती दिस तुझ्या लढाई मा लढायच्या ग? ए अगं बोल ना घुमे. एक गोष्ट डोसक्यात कोरून ठेव गोदे. गाव नवीन हाय. इथं शेळीवानी वागलीस तर हे लोक लांडग्यावानी अंगावर येत्याल आणि वाघिणीवानी डरकाळी फोडलीस तर हेच लोक कुत्र्यावानी पायात शेपूट घालून पळत्याल. काय देवदासीच्या पोरी म्हणून लई जुलूम सोसला. लांडग्यांची भूक बागून आईच धकली तेव्हा तिनं मला टाकली त्यांच्या मोर. आटापाट्यानं सूर पारंब्या खेळायच्या वयात लई खेळ धावलेत मला नशिबानं. पर त्याची जड तुला लागू दिली नाही म्या. दिली का? दिली का? नाही. तुला कुठवर पुरणार म्या. जगावर थुकायला शिक गोदे, नाहीतर जलंभर जगाची थूक काढत फिरावं लागल. कळलं का? गाडवा पुढं वाचली गीता ना कालचाच तमाशा बारावा आता.
नवीन गावात येऊन पडलोय. देवाला नारळ वाढवून येऊ. बघू तो तरी थारा देतोय का. चल. हे बायांनो, कुठं निघालात? जत्रा आहे ना इथं? जत्रा नाही ना व. मग देवलातच येणार ना. इथेच काय ते हात जोड आणि कळा इकडनंच. कर देव झोपलाय तुझा. हा मग आम्ही थांबतो तुझा देव उठ परत. हा हो चला, इथं थांबायचं नाही. निघा इकडनं. ए भटा, किरड्यावरची कुत्री वाटलो काय? हा उगा पॅकाटात लात कशा बाई घालतो? तुमच्या सारख्यांना मंदिरात प्रवेश नाही. कोण म्हणतो? कोण म्हणतो रे? गोऱ्या साहेबाचा हुकूम तुझ्या कानापर्यंत आला नाही वाटतं? देऊळ समद्यांसाठी उघडी आहेत. गोरा साहेब काही म्हणत, आमचा धर्म त्याप्रमाणे चालत नाही. देश गोऱ्यांना घातल्या घशात आमचा धर्म नाही. चला निघा इकडनं. निघा, नाही तर हकलून लावीन. चायचं बेन मारलं तुझ्या. जाऊ दे ग बाई. तिथं वरती गुपेपाशी एक देवीची मुहूर्त आहे, तिथे वाढवणार. चल चल येत ना. नाही, याचा देव इथं आणि आपला देव गुफेत. जमणार नाही. मी सांगितलं ना, म्या नारळ हितच वाढवणार. माद्या, हकल रे यांना इकडनं. तशी शास्त्रांच्या सुनेची वेळ झालेली आहे. ही जळमट नको आपल्याला इथं. लक्षात ठेव. अरे एक कोलकटीच्या अंगाला हात लावायचं काम नाही, कळलं? ए जा, दुसरीकडे कुठेतरी दगड शोधा आणि फोडा तुमचा नारळ तिकडे. अरे मंडळी आलीच. माझ्या आज जा आणि लवकर तयारीला लाग. यावे यावे सुनबाई, तुमचीच वाट पाहत होतो. नमस्कार. अष्टपुत्रा सौभाग्यवती भवा. अभिषेकाची सगळी तयारी झाली? हो तर. बरं सॉरी, आली ना सुखरूप स्वगृही? हो हो गुरुजी, म्हणून तर हा अभिषेक. ते महादेवाला आहेत म्हणून ह्या महादेवाला. वासंती, चला घटिका टाळ्याच्यात पूजेला सुरुवात करायला हवी. चला चल. चला.
पाहिलंस त्या दरवाजा पलीकडचं जग? मी होते गोदा, ती पार्वती, आणि मला का सांगतेस सगळं? मी हे सगळं बघितलंय तुझ्या डोळ्यातून. म्हणजे तुला दरवाजा कोणी उघडून दिलाय सुलेखा? असो, दमली असशील ना? मी कालच कोकम सरबत केलंय, घेशील? 1 मिनिट. माझं तोंड ज्याने दाबलं तो कोण होता? सगळ्याच प्रश्नांची उत्तरं एकाच दिवशी मिळाली पाहिजेत असा हट्ट आहे का बाळा? डोंट वरी मिस्टर शास्त्री, हे असं होतंच. वर्षानुवर्ष अंधाऱ्या गुहेमध्ये राहिलेल्याला अचानक बाहेर काढण्यासारखं हे आहे. अचानक डोळ्यांवर प्रकाश पडला की आपले डोळे मिटतात. हे अगदी तसंच आहे. यू मीन मिसेस शास्त्रींना खरंच काही गोष्टी कळल्या, दिसल्या? अर्थात त्यांनी नेमकं काय पाहिलं हे त्याच सांगू शकतील. एक्झॅक्टली. माझा दुसरा प्रश्न हाच आहे डॉक्टर. मिसेस शास्त्रींना जे आठवत आहे ते काय आहे हे आपल्याला कसं कळणार? हाऊ डू वी नो दॅट वी आर ऑन द राईट ट्रॅक? डोंट वरी डॉक्टर सामंत. आफ्टर एव्हरी सेशन वी टेक अन ओव्हरव्ह्यू. याचा अर्थ पेशंटला कळलेल्या डीप सिक्रेट्स त्यांनी तुमच्याशी शेअर करायच्या? नाही 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 नाही, अजिबात नाही. त्या कामासाठी डॉक्टर सामंत तुम्ही आहातच ना. मी पुन्हा एकदा सांगतो की मी फक्त गाईड म्हणून काम करतोय, वाट दाखवणारा. या वाटेवरून चालताना त्याला काय दिसलं, त्यांनी फुलं वेचली की दगड वेचले हे तोच सांगू शकणार ना. डॉक्टर, तुम्हाला माहिती आहे बऱ्याच वेळेला अनेक गोष्टी पेशंटच्या हातामध्ये असतात. त्यांनी स्वतःच किंवा एखाद्या सायकॅट्रिस्टची मदत घेऊन आपण काय पाहिलं, त्याचा अर्थ काय, ते पाहताना आपल्याला नक्की काय वाटलं, या सगळ्या गोष्टी अॅनलाइज करायच्या असतात. यू नो, इट इज अ सेल्फ अॅनलायझेशन. स्वतःला अंधारामध्ये पाहणं. डॉक्टर सामंत, मी फक्त टॉर्च दाखवण्याचं काम करतोय. एनिवे, मिस्टर शास्त्री, आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूया. अर्थात मिसेस शास्त्रींच्या मनाची तयारी असेल तर. प्लीज डोंट फोर्स हर फॉर एनिथिंग, प्लीज.